नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? युनेस्कोच्या 2026-27च्या जागतिक वारसा मूल्यांकनासाठी कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिजेसला अधिकृतपणे नामांकन देण्यात आलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मेघालय राज्यातील प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिजेसला या ठिकाणी अधिकृतपणे नामांकन देण्यात या ठिकाणी आलेलं आहे. कशासाठी? तर युनेस्कोच्या 2026-27 जागतिक वारसा मूल्यांकनासाठी. ठीक आहे, आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? देशातील पहिल्या भारत टॅक्सी, कोणत्या? भारत टॅक्सी या सहकारी तत्वावर आधारित असलेल्या ॲप आधारित टॅक्सी सेवेचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अमित शहा यांच्या हस्ते या ठिकाणी इंडियाज फर्स्ट, देशातील पहिल्या, भारतातील पहिल्या भारत टॅक्सी या सहकारी तत्वावर आधारित ॲप आधारित टॅक्सी सेवेचे इनॉग्रेशन करण्यात आलं आहे अमित शहा यांच्या हस्ते. या ठिकाणी गव्हर्नमेंट सपोर्टेड टॅक्सी प्लॅटफॉर्म आहे ही भारतातील. हे एक सहकारी मॉडेल असणार आहे. ही सेवा सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जाईल, जिथे चालक हेच या कंपनीचे मालक असणार आहेत. झिरो कमिशन म्हणजेच खाजगी ॲप्लिकेशन प्रमाणे मोठे कमिशन न कापल्यामुळे चालकांना या ठिकाणातून जास्त उत्पन्न मिळेल. आणि या सर्व गोष्टी सुरू करण्याचा मागचा उद्देश काय? तर वाहतूक क्षेत्रामध्ये पारदर्शकता आणणे आणि ड्रायव्हर्सला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या उद्देशाने ही भारत टॅक्सी इनिशिएटिव्ह या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे भारतामध्ये. बरोबर, सोबत सोबत ओला, उबेर हे जे काही प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी टक्कर देण्यासाठी गव्हर्नमेंटने अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, निवेदिता दुबे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? निवेदिता दुबे असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मंडळावरती सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या पदी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. त्याच्यामुळे प्रश्न अजून या ठिकाणी महत्त्वाचा ठरू शकतो. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया. आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष शैलेशचंद्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार, एमपीसीचे नवीन सचिव महेंद्र हरपाळकर, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक राकेश अग्रवाल, इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे नवीन संचालक श्रीकुमार जी पिल्लई, बीआरओचे 29वे नवीन या ठिकाणी महासंचालक बनलेत हरपाल सिंग, अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष ए.के. बालसुब्रमण्यम, सीआरपीएफचे नवीन डीआयजी बनलेत रवी शंकर छबी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मंडळावरती सदस्य म्हणून निवेदिता दुबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 2026 मध्ये जे काही वुमन्स प्रीमियर लीग झालं, महिला प्रीमियर लीग झालं, त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आरसीबीने. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने या ठिकाणी, आरसीबीने या ठिकाणी 2026चं जे काही महिलांचं IPL म्हणजेच वुमन्स प्रीमियर लीग झालं त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान हे आयोजन करण्यात आलं होतं. चॅम्पियन्स ठरलं आहे आरसीबी. दुसरं या ठिकाणी विजेतेपद आहे आरसीबीचं. उपविजेता आहे दिल्ली कॅपिटल्स. विशेष म्हणजे जेव्हापासून हे जे काही महिला प्रीमियर लीग झाली आहे, बरोबर का नाही, तेव्हापासून दिल्ली कॅपिटल्स ही या ठिकाणी उपविजेत्याच्याच ठिकाणी आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. या जे काही महिला प्रीमियर लीग झालं 2026चं, याच्यामध्ये मालिकावीर ठरली आहे सोफी डिवाइन, जी की गुजरात टायटन्स या संघाकडून खेळते. सर्वाधिक धावा काढणाऱ्याला या ठिकाणी ऑरेंज कॅप दिली जाते, ती भेटली आहे स्मृती मंधाना यांना.
377 धावा त्यांनी काढलेल्या आहेत. सर्वाधिक विकेट्स या ठिकाणी त्यांना पर्पल कॅप दिली जाते, ज्यांनी सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये सोफी डेवाइन जी की गुजरात जायंट्स आहे 17 विकेट, यांना पर्पल कॅप देण्यात आली आहे. सोबत नंदिनी शर्मा दिल्ली कॅपिटल्स यांनी देखील 17 विकेट्स घेतलेल्या आहेत, परंतु पर्पल कॅप ही या ठिकाणी सोफी डेवाइन यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. क्लिअर. जर तुम्ही पहिली आवृत्ती, दुसरी आवृत्ती, तिसरी आवृत्ती आणि चौथी आवृत्ती पाहिलं तर याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. उपविजेता या ठिकाणी दिल्ली कॅपिटल्स आहे. पहिल्यांदा या ठिकाणी जिंकली 2023 मध्ये जे काही सीझन झालं त्याच्यामध्ये मुंबई इंडियन्सनं विजेतेपद जिंकलं, तेव्हा ही दिल्ली कॅपिटल्स उपविजेता ठरली. 2024चं या ठिकाणी महिलाचं IPL RCBने जिंकलं, तेव्हा सुद्धा दिल्ली कॅपिटल्स उपविजेता होती. 2025 मध्ये परत मुंबई इंडियन्सनं या ठिकाणी हे जे काही महिला प्रीमियर लीग आहे ते जिंकलं, तेव्हा सुद्धा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स राहिलं. आणि 2026 मध्ये देखील RCBने या ठिकाणी काय केलेलं आहे, विजेतेपद जिंकलं आहे. कोणाला हरवून? दिल्ली कॅपिटल्सला. मुंबई इंडियन्सने महिला IPL लीग या ठिकाणी 2 वेळेस जिंकली, तर RCBने देखील 2 वेळेस जिंकलेली आहे. बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 4. किशोर किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धामध्ये अंतिम सामन्यामध्ये विजेता कोण ठरला आहे? तर पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्रच्या संघाने या ठिकाणी राजस्थान राज्याच्या संघाचा पराभव करत जे काही किशोर किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा आहे त्याच्यामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. 35व्या क्रमांकाची ही किशोर व किशोरी सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा होती 2025-26 ची, जी की आयोजित करण्यात आली होती हरियाणा कुरुक्षेत्र या ठिकाणी. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या किशोरी संघाने सलग 8व्यांदा हे या ठिकाणी विजेतेपद जिंकलं आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं मुलांचा म्हणजेच किशोर विजेता कोण ठरलाय, तर त्याच्यामध्ये विजेतेपद जिंकलं आहे ओडिसा. आणि त्याच्यामध्ये पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये म्हणजेच किशोर राष्ट्रीय खो खो स्पर्धामध्ये महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावरती आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे. किशोर किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा, ज्याच्यामध्ये किशोर राष्ट्रीय खो खो स्पर्धा जी की पुरुषांची आहे त्याच्यामध्ये अव्वल आलेला आहे राज्य ओडिसा, याच्यामध्ये महाराष्ट्र आहे 3ऱ्या क्रमांकावरती. आणि किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा याच्यामध्ये महाराष्ट्राने विजेतेपद जिंकलं आहे आणि महाराष्ट्राचं हे 8व्यांदा विजेतेपद या ठिकाणी असणार आहे सलग कंटिन्युअसली. ठीक आहे. दोन्हीही प्रश्न आहेत स्पर्धाबद्दल, क्रीडाबद्दल. तर लगेच काय करूया, झालेल्या जे काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. पहिली सॅफ महिला क्लब अजिंक्यपद स्पर्धा 2025चं विजेतेपद ईस्ट बंगाल FCने जिंकलं. फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2025 मध्ये विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं. महिला आशिया कप 2025 मध्ये विजेतेपद या ठिकाणी भारताने रौप्य पदक जिंकलं आहे. त्याच्यामध्ये बजाज पुणे ग्रँड टूर 2026चं विजेतेपद ल्यूक मडगावे यांनी जिंकलं आहे. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांची त्याच्यामध्ये विजेतेपद जिंकलं आहे कलिंग लार्सन्स या टीमने. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुषांच्या मध्ये या ठिकाणी विजेतेपद जिंकलं आहे कार्लोस अल्काराजने. तर महिलांच्या कॅटेगरीमध्ये एलिना रायबाकिना यांनी जिंकलेलं आहे. आणि 2026चं महिला प्रीमियर लीग वुमन्स प्रीमियर लीग याचं विजेतेपद RCBने जिंकलेलं आहे दिल्ली कॅपिटल्सला हरवून. पुढचा प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी सुरक्षित इंटरनेट डे म्हणजेच काय, सेफेस्ट इंटरनेट डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 7 फेब्रुवारीला म्हणजेच आजच्या दिवशी दरवर्षी आपण या ठिकाणी सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश इंटरनेटचा वापर सुरक्षित, जबाबदार आणि सकारात्मक पद्धतीने करण्यास प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा उद्देश आहे. हा दिवस विशेषतः मुले आणि तरुणांना सायबर बुलिंग, डेटा चोरी आणि ऑनलाईन धोक्यांपासून जागृत करतो. आणि 2026ची थीम आहे स्मार्ट टेक, सेफ चॉईसेस, एक्सप्लोरिंग द सेफ अँड रिस्पॉन्सिबल यूज ऑफ AI. ठीक आहे. हा विषय होता, ही थीम होती 2026 साठी सुरक्षित इंटरनेट दिवसाची. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस.
क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. भारतातील पंचायत प्रगती निर्देशांक 2.0 मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावरती आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्रिपुरा नावाचं जे काही राज्य आहे ते या ठिकाणी भारतातील पंचायत प्रगती निर्देशांक 2.0 मध्ये या ठिकाणी अव्वल स्थानावरती आहे. ही एक पंचायत राज मंत्रालयाने सुरू केलेली एक प्रणाली आहे जी भारतातील 2.5 लाखांहून अधिक ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे या ठिकाणी मूल्यांकन करते, ऑब्झर्वेशन करते. बरोबर, तर त्रिपुरा याच्यामध्ये अव्वल स्थानामध्ये आहे पंचायत प्रगती निर्देशांक मध्ये. ठीक आहे, त्रिपुराबद्दल आपण लगेच चर्चा करूया. स्थापना झाली 21 जानेवारी 1972 मुख्यमंत्री आहेत माणिक साहा, राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू, तर राजधानी आहे अगरतला. 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान सेपहिजाळा आणि राजबारी, आणि 2 महत्वाचे धरण गोमाटी आणि डंबूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. 2026 मध्ये पहिले PSA कांस्य पदक जिंकल्यानंतर कोणत्या भारतीय स्क्वॅश खेळाडूने जागतिक क्रमवारीमध्ये टॉप 20 मध्ये स्थान मिळवणारी सर्वात तरुण आशियाई खेळाडू बनलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, अनाहत सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अनाहत सिंग. 2026 मध्ये पहिले PSA कांस्य पदक जिंकलेलं आहे त्यांनी ऑलरेडी. त्याच्यानंतर या भारतीय स्क्वॅश खेळाडूने कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर स्क्वॅश या खेळाशी संबंधित आहेत अनाहत सिंग यांनी जागतिक क्रमवारीमध्ये टॉप 20 मध्ये स्थान मिळवलेलं आहे आणि हे स्थान मिळवणारी सर्वात तरुण आशियाई खेळाडू बनलेली आहे अनाहत सिंग. पुढचा प्रश्न, भारत पहिल्यांदाच फॉर द फर्स्ट टाइम कोणत्या शहरामध्ये जागतिक सी फूड काँग्रेस 2026 चे आयोजन करणार आहे? WSC म्हणजेच वर्ल्ड सी फूड काँग्रेस, जागतिक सी फूड काँग्रेस. तर पर्याय क्रमांक ए, चेन्नई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न का महत्वाचा आहे किंवा हे जे काही परिषद आहे, परिषद म्हणता येणार नाही, जागतिक सी फूड काँग्रेस म्हणता येईल. बरोबर, हे का भरवण्यात आलं आहे, हे महत्व काय आहे? तर जागतिक सी फूड उद्योगातील नेते, शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते एकत्र आणणारा हा द्वैवार्षिक कार्यक्रम भारतामध्ये पहिल्यांदाच आयोजित केला जात आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले राष्ट्रीय स्तरावर विकसित केलेले पुराव्यावर आधारित फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या काळजी मार्गदर्शक तत्वे कोणी जारी केलेली आहेत? तर पर्याय क्रमांक डी, JP नड्डा. मला कमेंट करून सांगा, JP नड्डा वर्तमानमध्ये कोणत्या मंत्रालयाचं खातं यांच्याकडे देण्यात आलेलं आहे? तोपर्यंत एक पॉइंट लिहून घ्या. जागतिक कर्करोग दिवसापूर्वी जारी केलेल्या या फ्रेमवर्कचे उद्दिष्ट लवकर निदान सुधारणे, उपचारांमधील तफावत कमी करणे आणि सार्वजनिक तसेच खाजगी आरोग्य सेवा प्रणालींमध्ये रुग्ण केंद्रित काळजी सुनिश्चित करणे या उद्देशाने ही काळजी मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी जारी करण्यात आली आहेत. भारतातील पहिले राष्ट्रीय स्तरावर विकसित केलेले पुराव्यावर आधारित फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या काळजी मार्गदर्शक तत्वांबद्दल या ठिकाणी बोलण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, ICC अंडर-19 विश्वचषकामध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज कोण ठरला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वैभव सूर्यवंशी असं या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे. 14 वर्षीय खेळाडूने फक्त 55 चेंडूमध्ये या ठिकाणी त्यांचं जे काही शतक आहे ते कंप्लीट केलेलं आहे आणि हे अंडर-19 विश्वचषकामध्ये शतक करणारे सर्वात तरुण फलंदाज या ठिकाणी ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये एलॉन मस्क हे जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत ज्यांनी 800 अब्ज डॉलर्सची निव्वळ संपत्ती या ठिकाणी ओलांडलेली आहे. तर हे एकदम जो काही स्पाइक आला तो प्रामुख्याने कोणत्या या ठिकाणी डेव्हलपमेंटमुळे किंवा कोणत्या या ठिकाणी कामगिरीमुळे या ठिकाणी त्यांची जी काही निव्वळ संपत्ती आहे एवढ्या लांब या ठिकाणी ओलांडलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, SpaceX आणि XAI या दोघांचं मर्जर. बरोबर, या दोघांचं विलिनीकरण याच्यामुळे या ठिकाणी फेब्रुवारी 2026 मध्ये एलॉन मस्क 800 अब्ज डॉलरची निव्वळ संपत्ती ओलांडणारे जगातील पहिले व्यक्ती या ठिकाणी बनलेले आहेत. ठीक आहे, शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. 2025 मध्ये भारत चीन द्विपक्षीय व्यापाराने विक्रमी उच्चांक या ठिकाणी गाठलेला आहे. तर एकूण व्यापार मूल्य किती होते? बरोबर, तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 155.6 अब्ज अमेरिकन डॉलर एवढं या ठिकाणी व्यापार मूल्य होतं. बरोबर, किती? 155.6 अब्ज अमेरिकन डॉलर. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खंजर नावाचा एक सराव आहे, एक्सरसाइज आहे. हा टिंबटिंब आणि टिंबटिंब दरम्यानचा संयुक्त विशेष दलांचा सराव आहे. भारत आणि कझाकस्तान, भारत आणि किर्गिस्तान,
भारत आणि श्रीलंका की भारत आणि अफगाणिस्तान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर?